अवकाळी पावसाच्या नोंदीत संशयास्पद तफावत. तासगावातील शेतकरी नुकसान प्रकरणी स्कायमेट डेटाची चौकशी करण्याची संजय काका पाटील यांची मागणी. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील विसापूर आणि येळावी परिसरात बुधवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र या पावसाच्या नोंदीबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीच्या हवामान केंद्रामध्ये या अवकाळी पावसाची डेटा स्वरूपात नोंद करण्यात आली होती. कृषी विभाग सांगली यांना प्राप्त झालेल्या अहवालानुसार स्कायमेटच्या हवामान डेटामध्ये संशयास्पद तफावत आढळून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे संबंधित हवामान केंद्राच्या नोंदीची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व हवामान केंद्राच्या अहवालांची तपासणी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांनी द्यावेत, अशी लेखी मागणी माजी खासदार संजय काका पाटील यांनी केली आहे. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार संजय काका पाटील यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेला महेश पाटील, नितीन पाटील, संदीप पाटील आणि अमित पवार उपस्थित होते. त्या वेदर स्टेशनवर दिलेला रिपोर्ट आहे 59.8 कुठं आहे 59.8 आणि येळावीचा रिपोर्ट झाला तो 59.8. दोन पिकांचे 10:16 हे त्या पर्जन्यमान ह्याच्यात काढलेले रिपोर्ट आहे. पुन्हा 5 तारखेला शेती अधिकाऱ्याने कृषी सहाय्यकाने काढलेला रिपोर्ट आहे. तो रिपोर्ट आलेला आहे 38.3. ह्यामध्ये गेम काय आहे, 51% वर ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळेला त्याला इन्शुरन्स मिळतो. विमा कंपन्या इन्शुरन्स द्यायला लागतात. शेतकऱ्यांनी ज्या इन्शुरन्स भरलेला आहे त्या शेतकऱ्याला विसापूर सर्कलमध्ये 3 वर्षापूर्वी काही चुका दाखवल्या करायला या ठिकाणी बँकेत गेली माणसं आणि त्या ठिकाणचे थोडे पैसे वाढवून आणतो. जे खरं होते, जे कमी दाखवलं होतं त्या आधारे घेऊन तिथं 2 वर्षापूर्वी काही पैसे काढले गुंट्यावर.